हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण आलो आहोत महालक्ष्मी मंदिरामध्ये. नवरात्र उत्सवात करवीर नगरीत चैतन्याचा प्रवाह वाहतो. त्याला कारणे दोन. 3.5 खंडपीठांपैकी एक शक्तिदेवता असलेल्या महालक्ष्मीचा शारदीय नवरात्र उत्सव. दुसरे कारण अर्थातच कोल्हापूरचा शाही दसरा. एक प्राचीन परंपरा तर दुसरी ऐतिहासिक. अश्विन महिना सुरू झाला की कोल्हापुरात चैतन्य पर्व सुरू होते. घटस्थापनेपासून महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी देश विदेशातील भाविक येत असतात. महालक्ष्मी मंदिरात दसऱ्यानिमित्त विविध कार्यक्रम ठेवले जातात. त्यामध्ये पारंपरिक आणि धार्मिक विधीचा समावेश असतो. तसेच देवी दुर्गाने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध करून जगाचे रक्षण केले तो दिवस म्हणजे विजयादशमी म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी महालक्ष्मीची नगरप्रदक्षिणा काढली जाते. नवरात्र उत्सवात महालक्ष्मीची रोज रात्री पालखी बाहेर काढतात. तेव्हा भाविकांची गर्दी बघण्यासारखी असते. पालखी सोहळा म्हणजे भाविकांसाठी एक मोठे आकर्षण असते. या काळात मंदिरातही गर्दी असते. दसऱ्याचा उत्तम संदेश हा वाईटावर चांगल्याचा विजय. दसऱ्याच्या निमित्ताने आपण जुन्या वाईट गोष्टींचा त्याग करून आयुष्यात नवीन सुरुवात करू शकतो असे शिकवण हा सण देतो. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.